नमस्कार मित्रांनो, मी किशोर माले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण सध्या राज्यात 50,000 पदांसाठी योजना दूतची भरती चालू आहे। ही भरती प्रक्रियेसाठी जी ॲप्लिकेशन प्रोसेस आहे यासाठी राज्य सरकारने आता वेगळं पोर्टल हे लॉन्च केलेलं आहे। पहिले जे योजना दूतसाठी अर्ज करत होते ते महास्वयंरोजगार या वेबसाईटवरून ते अर्ज करत होते, परंतु त्या वेबसाईटवर बरेच इश्यू आहे, प्रॉब्लेम किंवा फेस करावे लागत होते। त्या अनुषंगाने राज्य सरकारने आता योजना दूत या भरतीसाठी वेगळा पोर्टल लॉन्च केलेला आहे आणि तो पोर्टल आता लॉन्च झालेला आहे आणि त्याच्यावरून अर्ज प्रक्रिया भरणेही सुरू झालेली आहे। तर तेच मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही आता नवीन पोर्टलसाठी तुम्ही अर्ज प्रक्रिया करू शकतात योजना दूत पदासाठी। जरी चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून घ्या। मी अशाच राज्य सरकारच्या अपडेट्स आणि योजनांची माहिती आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। चला तर पाहूया की तुम्ही नवीन पोर्टलवरून योजना दूतचा अर्ज कशा पद्धतीने करू शकता। आता बघा, मी डायरेक्ट योजना दूत या पोर्टलवर आलेलो आहे। याची वेबसाईट मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देऊन देईल, सो तुम्ही तिथून डायरेक्ट क्लिक करून या वेबसाईटवर येऊ शकतात। तर अशा पद्धतीने या वेबसाईटचा जो फ्रंट फेस आहे तो आहे। यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि लॉग इन दोन ऑप्शन दिसतील। रजिस्टरसाठी तुम्हाला पहिले रजिस्ट्रेशन करावं लागेल, त्यानंतर तुम्हाला लॉग इन ऑप्शन येईल आणि लॉग इन करून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। तर आता ओव्हरऑल A to Z प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे, तोवर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो। बघा, आता मी रजिस्टर या ऑप्शनवर क्लिक करतोय। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता एक नवीन विंडो उघडेल। बघा मित्रांनो, रजिस्टर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर यूथ रजिस्ट्रेशन असा ऑप्शन येईल आणि त्यानंतर तुम्ही स्क्रॉल करून खाली जायचं आहे। आता बघा, या पोर्टलवर जे ग्रॅज्युएशन असेल आणि ज्यांचे PG कोर्स झाला असेल तेच या पोर्टलवर अप्लाय करू शकतात, अन्यथा 12वी डिप्लोमा ITI वाले या पोर्टलवर अप्लाय करू शकत नाही। त्यांनी महास्वयंरोजगार या पोर्टलवर जाऊन अप्लाय करायचं आहे। इथं फक्त ज्यांचं ग्रॅज्युएशन झाले आणि ज्यांचं PG झालं आहे तेच इथं अर्ज करू शकतात। चला तर आता आपण अर्ज करूया। पहिले हे सगळे ज्या पॉलिसी आहेत त्या वाचून घ्या, त्यानंतर टिक करून ॲक्सेप्ट करून घ्या। तुम्हाला रजिस्टरसाठी तुम्हाला इथं आधार कार्ड नंबर टाकावा लागेल। आता मी आधार कार्ड नंबर इथं टाकतोय मित्रांनो। आता बघा मित्रांनो, इथं आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर आता एक OTP जाईल। तो OTP तुम्हाला इथं सबमिट करावा लागेल। आता माझं व्हेरीफाय होते, थोडं लोडिंग चालू आहे। बघा मित्रांनो, आता व्हेरीफाय झालेलं आहे आणि इथं आय एम नॉट रोबोट या कॅप्चावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर गेट OTP ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यानंतर आता तुमच्या मोबाईलवर OTP गेला असेल जो तुमचा आधार कार्डशी लिंक असेल। बघा, इथं वरती ग्रीन आलेलं आहे की रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP गेलेला आहे, तो OTP इथं तुम्हाला टाकायचा आहे। आता मित्रांनो, माझं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। आता सिम्पली मी लॉग इन करतोय। तर आता बघा, इथं रजिस्टर आणि लॉग इन दोन ऑप्शन तुम्हाला दिसत असतील। तर मी आता लॉग इन करतोय, माझं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। लॉग इन यूथसाठी मी करतोय। तर इथं बघा, आता तुम्ही जे रजिस्टरच्या वेळेस तुम्ही जी ईमेल ID दिली होती तीच ईमेल ID तुम्हाला इथं लॉग इनच्या वेळेस टाकायची। आता मी इथं ईमेल ID टाकतो। बघा तर मित्रांनो, आता मी जी लॉग इनच्या वेळेस ईमेल ID टाकली होती तिच्यावर OTP आला होता आणि तो OTP इथं सबमिट केलेला आहे। त्यानंतर आय एम नॉट रोबोट या कॅप्चावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर खाली तुम्हाला लॉग इन ऑप्शन येईल। लॉग इन ऑप्शनवर तुम्ही क्लिक करू शकतात। लॉग इन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट लॉग इन हे पेज तुमच्यासमोर उघडेल। आता बघा मित्रांनो, लॉग इन झालेलं आहे माझं। अशा पद्धतीने तुम्हाला लॉग इन तुमचं अकाउंट होईल पहिल्यांदा। त्यानंतर तुम्हाला वरती ऑप्शन दिसेल होम, ॲप्लिकेशन प्रोसेस। त्यानंतर इकडे तुमची प्रोफाईल असेल जे की डॅशबोर्ड, माय प्रोफाईल, लॉग आउट इथं तुम्ही करू शकतात। आता सिम्पली तुम्हाला जेव्हा तुम्ही लॉग इन कराल, इथं मी माझी प्रोफाईल ऑलरेडी कंप्लीट केलेली, त्यामुळे माझी विंडो ही वेगळी शो होते। तर तुम्ही जेव्हा फर्स्टली इथं लॉग इन कराल त्यावेळेस तुम्हाला इथं सगळी माहिती भरावी लागेल, ज्यात की तुमची एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला ॲड करावं लागेल। त्यानंतर एक आयडेंटिफिकेशन डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे। त्यानंतर तुमचं जे ग्रॅज्युएशनचं मार्क स्टेटमेंट असेल किंवा मार्क सर्टिफिकेट असेल, मार्कशीट असेल, ते तुम्हाला इथं ॲड करावं लागेल जेव्हा तुम्ही इथं खाली एज्युकेशन ॲड कराल तेव्हा। तर बघा, मी माझं एज्युकेशन इथं ॲड केलेलं आहे। तर इथं एज्युकेशन ॲडमध्ये तुम्हाला काय भरावं लागतं, तर तुमची एज्युकेशन क्वालिफिकेशन काय, कोर्स कुठला केला, कोणत्या स्ट्रीममध्ये तुम्ही केलेला आहे, कुठली युनिव्हर्सिटी कुठली कॉलेजमधून केला आहे, कोणत्या वर्षी तुम्हाला पासआउट केलं आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे किती % तुम्हाला त्या कोर्समध्ये पडलेले, जो की तुमचा हायर म्हणजे ग्रॅज्युएशन कोर्स किंवा PG कोर्स असेल तो तुम्ही इथं ॲड करू शकतात। मी तुम्हाला पहिलेही म्हटलो आहे, या वेबसाईटवरून फक्त ग्रॅज्युएशन आणि PG वालेच अप्लाय करू शकतात। या वेबसाईटवर डिप्लोमा, ITI प्लस 12वी वाले अप्लाय करू शकत नाही, त्यांच्यासाठी या पोर्टलवर तशी सुविधा उपलब्ध नाही।
त्यांना जरी अर्ज करायचा आहे तर त्यांना अजूनही महास्वयंरोजगार या पोर्टलवरूनच महायोजना दूतसाठी अर्ज करायचा आहे मित्रांनो. आता अर्ज कशा पद्धतीने करू शकतात बघा मित्रांनो, जेव्हा महास्वयंरोजगारावर तुम्ही वॅकन्सी शोधत होता तुमच्या गावाची किंवा तुमच्या ग्रामपंचायती, तर तिथं खूप अडचण येत होती, परंतु या पोर्टलवर खूप सोप्या पद्धतीने तुम्ही वॅकन्सी सर्च करू शकतात. आता तुम्हाला जर वॅकन्सी सर्च करायची तर कशा पद्धतीने तुम्ही सर्च करू शकतात, तर बघा इथं तुमच्या डाव्या बाजूला मॅचिंग जॉब या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला खाली वॅकन्सीही शो होतील तुमच्या डिस्ट्रिक्ट लेवलच्या, परंतु तुम्हाला आता तुमची ग्रामपंचायतची वॅकन्सी सर्च करायची. तर तुम्ही काय करायचं आहे, तर लोकेशन टाईप सर्च करायचं, रूरल अर्बन. तुम्हाला कुठली वॅकन्सी सर्च करायची, रूरल म्हणजे ग्रामीण, अर्बन म्हणजे शहरी. तर रूरल या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासोबत तुमचा ब्लॉकचा ऑप्शन येईल. तर माझा ब्लॉक सिलेक्ट करतो, त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला ग्रामपंचायतचं ऑप्शन येईल. ग्रामपंचायतचं ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही तुमची ग्रामपंचायत सिलेक्ट करायची. त्यानंतर सर्च या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सर्च या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं बघा माझ्या गावाची योजना दूतची जी वॅकन्सी ती माझ्यासमोर शो झालेली आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने ही योजना दूतची वॅकन्सी आहे. यात तुम्ही डायरेक्ट आता अप्लाय या बटनावर क्लिक करू शकतात. व्ह्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर या वॅकन्सीची अजून जी डिटेल्स असेल ती तुम्हाला दिसेल. तर कधी पोस्ट करण्यात आली ती ही डिटेल्स तुम्हाला दिसेल. लोकेशन काय आहे, त्यानंतर ड्युरेशन 6 मंथ, क्वालिफिकेशन काय आहे, बॅचलर, PG आणि त्याच्यावरचं एज्युकेशन. तर अशा पद्धतीने तुम्ही नवीन पोर्टलवरून योजना दूत या वॅकन्सीसाठी अर्ज करू शकतात, जे की राज्य सरकार 50,000 योजना दूतची मेगा भरती राज्यामध्ये करत आहे. ही जी भरती ती फक्त तुम्ही 6 महिने ही जी भरतीच्या माध्यमातून जे सिलेक्ट होतील त्यांच्यासाठी फक्त 6 महिन्याची ड्युरेशन म्हणजे ट्रेनिंग ॲज अ ते नोकरी करू शकता मित्रांनो, आणि त्याच्यावर त्यांना 10,000 रुपये पगार महिन्याला राज्य सरकार देणार आहे. तर सिम्पली अशा पद्धतीने तुम्ही योजना दूतची वॅकन्सी या नवीन पोर्टलवरून अर्ज भरू शकतात. ही माहिती जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही कळेल की योजना दूतची अर्ज प्रक्रियेसाठी नवीन वेबसाईट आलेली आहे मित्रांनो. व्हिडिओ जरी तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो, आणि अशाच राज्य सरकारच्या अपडेट आणि योजनांसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओवर. तोवर जय महाराष्ट्र मित्रांनो.